जय श्रीराम मित्रांनो, उमरे फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. परत एक नवीन विषय घेऊन आला. आजचा खूप महत्वाचा विषय घेऊन आलाय. तुम्हाला वेट लॉस करायचा आहे, बरोबर आहे, पण त्यासाठी कुठलं फळ खायला पाहिजे हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये पडलेला प्रश्न असतो. तर मी तुम्हाला आज असं एक फळ सांगणार आहे, जे तुम्ही डेली खाल्लं तर तुमचं 100% वेट लॉस होणार आहे. पोटावरची चरबी 100% चालली जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हे फळ कुठलं आहे हे फळ मी तुम्हाला लगेच सांगून देणार आहे आणि याचे काय फायदे आणि हे का खायला पाहिजे याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगून देणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. मग तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, म्हणजे वजन कमी करायचं आहे, पोटावरची चरबी सुद्धा तुम्हाला काढायची आहे, तर तुम्हाला कुठलं फळ खाणं गरजेचं आहे. भरपूर जण चांगला डाएट करतात, चांगले एक्सरसाइज करतात, कार्डिओ वगैरे करतात, सर्व गोष्टी करतात, पण कुठलं फळ खावं हे त्यांच्या डाएट मध्ये पुरेसे नसतं. म्हणून मी तुम्हाला ते फळ तुम्ही तुमच्या डाएट मध्ये ऍड केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे आणि तुमचं वेट लॉस होणार आहे, वजन कमी होऊन जाणार आहे, पोटावरची चरबी सुद्धा चालली जाणार आहे. तर ते फळ कुठलं आहे? तर मित्रांनो, सफरचंद. आता तुम्हाला एकदम सोपी आहे, सफरचंद. आता तुम्ही सांगणार सफरचंद कसं काय, भरपूर जण संत्री आहे वगैरे हे खायला सांगत असतात, पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सफरचंद का. तर सफरचंद मध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं आणि जास्त प्रमाणात फायबर आला तर हे वेट लॉस करण्यासाठी, फॅट लॉस करण्यासाठी खूप मदत करत असतं. कारण की मित्रांनो, सफरचंद मध्ये कॅलरीचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि यामध्ये पाणी जास्त असतं, म्हणजे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. फायबर ज्या ज्या गोष्टीमध्ये जास्त फायबर असतं ना मित्रांनो, त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही, म्हणजे आपलं वजन वाढत नाही, शरीरात फॅट वाढत नाही आणि ते आपलं पोट भरलेलं असतं एका सफरचंद. आणि यामध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं आणि पाणी जास्त असतं, ज्यामुळे आपलं पोट हे भरलेलं असतं. म्हणून सफरचंद हे वेट लॉसच्या वेळेस खूप जण करत असतात. जे मोठे मोठे ऍथलीट आहे, चांगले चांगले बॉडी बिल्डर आहे, ते त्यांच्या डाएट मध्ये सफरचंद हे ऍड करत असतात, कारण की यामध्ये कॅलरीज खूप कमी असते आणि यामध्ये पाणी जास्त असतं आणि हे वारंवार आपलं भूक जी लागत असते ना ती लागू देत नसते, कारण की यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे आपलं पोट हे नेहमी भरलेलं असतं. म्हणून तुम्ही जर वेट लॉसचा डाएट करत असणार, फॅट लॉस करत असणार किंवा तुमच्या पोटावर चरबी असणार, तर तुम्ही तुमच्या डाएट मध्ये ऍड करा. तुम्हाला हे एक तर सकाळी खायचंय नाश्त्याच्या वेळेस, नाही तर एक तर तुम्ही 4 ते 5 वाजेच्या दरम्यान तुम्ही एक सफरचंद, दिवसातून एक सफरचंद तरी खाणं गरजेचं आहे. तर तुमच्या शरीरात फायबरची कमी सुद्धा राहणार नाही आणि तुमच्या शरीरामध्ये कॅलरीची तुम्ही डेफिशिएट केलेली ती सुद्धा त्याबरोबर योग्य राहील आणि तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवल सुद्धा जास्त प्रमाणात राहील. तर म्हणून एक सफरचंद अशा भरपूर गोष्टी काम करू शकतात. म्हणून तुम्ही वेट लॉस, फॅट लॉस करत असेल किंवा तुमच्या पोटावर चरबी असेल तर तुम्ही एक सफरचंद तुमच्या डाएट मध्ये ऍड करा. एक तर मॉर्निंगला खा, एक तर तुम्ही दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान तुम्ही खाऊ शकता, तर तुम्हाला याची भूक लागणार नाही. तर मित्रांनो, असा आजचा आपला विषय होता. वेट लॉस, फॅट लॉस करायचा असेल किंवा पोटावरची चरबी तुमची असेल ती पूर्णतः काढायची असेल तर तुमच्या डाएट मध्ये तुम्ही एक सफरचंद ऍड करा. दिवसभरामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे आणि त्यासोबत सुद्धा चांगला एक्सरसाइज करा आणि चांगली कॅलरी डेफिशिएट करा. जय श्रीराम.